आपण म्हणतो का नाही, आनंद वाटावा जीवाला, आनंद मिळावा, थोडं सुख मिळावं, थोडं समाधान मिळावं, आणि तो आपण आनंद शोधत असतो. पण शोधताना तो आनंद सापडतच नाही आपल्याला कुठं. का नाही सापडत? कारण तो बाहेर नाहीच आहे. मग बाहेर नाही तर मग तो कुठं असू शकतो? फार मोठा प्रश्न आहे तो. आपल्यामध्ये असा एखादा आंतरिक आनंद आहे का, की जो आनंद आपण प्राप्त करू शकतो? असा आनंद की जो कोणत्याही बाहेरच्या किंवा भौतिक गोष्टीवर अवलंबून नाहीच. असा एखादा मार्ग आहे का की ज्यामुळे आपण अगदी मनापासून आनंदी आणि समाधानी राहू शकतो, आणि तरीही या भौतिक आणि ऐहिक जगाशी आपण सामावून घेऊ शकतो का? फार मोठा किचकट प्रश्न आहे, फार मोठा किचकट प्रश्न. म्हणून महाभारतातील महान धर्मग्रंथ, वेद, उपनिषद आपल्याला सांगतातच की प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये जाणारा हा निश्चित एक मार्ग आहे की ज्यामुळे चिरकाळाचा, चिरस्थायी असा आपल्याला आनंद मिळू शकतो. बाह्य जगामध्ये काही घडो तरीही तो आनंद आपल्याला मिळू शकतो. ज्या महान ऋषींनी आनंदाची अनुभूती घेतली, आनंदाचा अनुभव घेतला, त्यांनी सुद्धा असं सांगितले की हा आनंद म्हणजे परमानंद आहे. तो इतका सुंदर आहे, सगुण आहे, आणि तो सगळ्यांना मिळणारा आहे, सर्वसमावेशक असा तो आनंद. त्या आनंदाच्या प्राप्तीनंतर तो सगळ्या मानवजातीमध्ये तो विखरून टाकावासा वाटतो, पसरवून द्यावासा वाटतो, उधळवून द्यावासा वाटतो. पण असा आनंद आधी मिळावा लागतो, कारण तो ऋषींना, संतांना तो मिळालाय. त्यांना मिळालेला तो आनंद त्यांनी संपूर्ण जगामध्ये उधळून दिलाय, आणि ह्या आनंदाची अनुभूती संतांना झाली, आणि त्यामुळेच त्यांचं अवघं आयुष्य आनंदी आनंद बनून. आपल्याला जर तसा आनंद पाहिजे असेल तर आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तो शोधावा, तो मिळतो. जसे की सकाळी पडणारे दवबिंदू, मोगराच्या फुलाचा सुगंध, पहिल्या पावसाच्या सरी, आणि त्यातून निघणारा तो वैदुंद मृदुगंध, बर्फानं आच्छादलेली शिखरं, कोवळ्या बालकाचं ते हसणं, पुत्रांची गीत, हे सगळं काही आनंदाचीच अनुभूती आहे. पण त्या आनंदामध्ये शिरता आलं पाहिजे, तो आनंद प्राप्त करून घेता आला पाहिजे. आणि हे सगळं काही पूर्वी कधीही न दिसणाऱ्या आनंदाच्या लाटा आहेत, आणि ह्या आनंदाच्या लाटामध्ये समरस व्हावं. समरस झाल्यानंतर मग प्रत्येक गोष्ट ही आनंदाचा सोहळा बनते. या सोहळ्याचं मूळ कुठे? तर आपल्या अंतर्मनात आहे. आपलं मन आनंदी असतं का नाही, तेव्हा सर्व जग आपल्याला आनंदी आनंद दिसतो. आपल्याला माहित आहे, संत कबीरदासाबद्दल आपण ऐकलेलं आहे. संत कबीर हे बनारसला राहायचे. त्यांनी त्यांच्या एका गीतामध्ये अतिशय सुंदर वर्णन केले की त्या गीतातून त्यांनी कस्तुरी मृगाचं उदाहरण सांगितलंय की कस्तुरी मृगाची तुलना त्यांनी मानव जातीच्या आनंदाच्या ध्येयाशी, ध्यासाशी केली. आणि हा कस्तुरी मृग हिमालयामध्ये, डोंगराळ भागामध्ये, बर्फाळ भागामध्ये आढळतो, राहतो. या कस्तुरी मृगाचं एक वैशिष्ट्य आहे काय, तर त्याच्या त्वचेखाली एक अखंड पाझरणारी सुगंधी अशी कस्तुरी ग्रंथी असते, आणि ती प्रजननाच्या वेळी त्या ग्रंथीतून अतिशय सुगंधी असा द्रव पाझरतो, आणि याच सुगंधानं ती मादी त्या कस्तुरी मृगाकडे आकर्षित होते. आणि कबीरदास महाराज म्हणतात की बाबा, पण तो बिचारा कस्तुरी मृग सगळ्या अरण्यामध्ये, सगळ्या जंगलामध्ये त्या सुगंधाचा शोध घेत फिरतो फिरतो फिरतो, आणि या सुगंधाच्या शोधामध्ये जागोजागी तो हुंगत असतो. नाकानी तो सुगंध शोधत असतो, आणि आपलं नाक मग त्या काट्या कुपाट्यामध्ये घासत असतो, खुपसत असतो. पण त्याला त्या सुवासाचा, त्या सुगंधाचा पत्ता लागत नाही. आणि त्या बिचाऱ्याला शेवटपर्यंत कळत नाही की ज्या सुगंधाच्या शोधामध्ये आपल्या रक्ताळलेलं नाक घेऊन आपण सगळीकडे फिरतोय, तो सुगंध, तो सुवास कुठे, तर तो स्वतःच्या शरीरातून येतोय. आणि सुखाचंही मत असंच आहे की ज्या सुखाच्या शोधामध्ये आपण जगभर भटकतो, जगभर शोधतो, आणि तो आनंद इतर कुठं सापडणार नाही, तर तो आपल्या अंतर्मनामध्ये आहे. आपण ज्या सुखाच्या शोधामध्ये आपण भटकत असतो, फिरत असतो, अविरत त्या सुखासाठी आपण परिश्रम करत असतो. अगदी त्याचं योग्य उत्तर म्हणजे कस्तुरी मृगाचं उदाहरण आपल्याला कबीरदासांनी दिले. आपण या सुखाच्या आनंदाचा शोध घेत जगभर फिरत राहतो आणि विसरून जातो की प्रत्यक्षात हे सुख, हा आनंद आपल्या आत्म्यातला रहिवासी आहे. आपल्याच आत्म्यामध्ये तो राहतो,
आणि ज्या क्षणी तो आपल्याला मिळतो त्यानंतर ती होणारी अनुभूती म्हणजे आपलं पूर्ण समाधान. म्हणून अतिशय सुंदर असा शब्द आहे पूर्ण समाधान. पूर्ण याचा अर्थ काय आहे? परिपूर्णता, पूर्तता. उपनिषदामध्ये असं म्हटलंय की पूर्णता हेच व्यक्तीचं मूळ आणि मूलभूत अस्तित्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण आत्मन असं म्हणू शकतो. आणि हे आत्मन म्हणजेच व्यक्तीचं संपूर्ण विक्षेपापासून मुक्त असलेलं स्वरूप. ज्या क्षणी या आत्मन किंवा आत्मस्वरूपाची आपल्याला अनुभूती होते त्यावेळी संपूर्ण सुखाची आपल्याला जाणीव होते. आणि त्याच वेळी ही सुद्धा जाणीव होते की ही आत्मस्वरूपाची अनुभूती, ही भावना आपल्या अंतर्मनामध्ये वास्तव्याला आहे. ही अनुभूती प्रत्येक मानवाकडे असते, पण फरक एवढाच की एखाद्याला त्याची जाणीव होते आणि एखाद्याला त्याची जाणीवच होत नाही. आणि ही अनुभूती मात्र प्रत्येक मानवाकडे असते, पण फरक एवढाच असतो की एखाद्याला त्याची जाणीव होते आणि बऱ्याच जणांना ते कळतच नाही. आणि या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची जाणीव होणं म्हणजेच आपल्याला आंतरिक सुखाचा शोध लागणं. आणि याच प्रक्रियेला साधनाही असे म्हणतो. मग आपण ह्या पृथ्वीवर एखादी गोष्ट अस्तित्वात असेल किंवा अस्तित्वात आहे तर ती गोष्ट मिळण्याचा मार्गही असेलच ना. असा कोणता मार्ग निश्चित की ती वस्तू आहे आणि ती वस्तू आपल्याला मिळत नाही, मग त्या गोष्टीच्या अस्तित्वाला काही अर्थ उरणार नाही ना मग. परंतु आपल्या थोर ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी हा मार्ग शोधला आणि असं एक आंतरिक सुख समाधान त्यांनी आपल्याच मनामध्ये असतं हे ठामपणे आपल्याला सांगितलं. एवढंच नाही तर हा आनंद शोधण्याचा मार्गही त्यांनी आपल्याला शिकवला.